आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. नमस्कार मंडळी, खवय्यांनो, मी संकर्षण कराडे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आपल्या चवदार, खमंग, खुसखुशीत आणि ताज्या तरतरीत कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये जोडीचा मामला. को पावर्ड बाय फॉर्च्यून रिफाइंड सनफ्लॉवर ऑइल आणि सोसायटी टी, कडक डस्ट चहा, टेस्ट पार्टनर केपर फूड्स, स्पेशल पार्टनर्स गोविंद मिल्क आणि मिल्क प्रोडक्ट्स, अनुरूप विवाह संस्था, कला मंदिर साडी ठाणे, स्किन केअर पार्टनर बर्वा स्किन थेरपी आणि हायजीन पार्टनर टायगर फिनाईल, स्वच्छतेचा भरवसा. मंडळी, आपल्या या खमंग प्रवासाची सुरुवात करण्याआधी तेल, तूप, शेगडी, लायटर आणि काटा चमचा जोडीने तयार ठेवा हो, कारण आपण सुरू करतोय आम्ही सारे खवय्ये जोडीचा मामला. कारण तुम्हाला तर माहितीये, काळजाची वाट पोटातून जाते. तर आज आपल्या या भागामध्ये स्वागत करूया अखिल भारतीय जागो मोहन प्यारे आणि जेवण बनवायला या रे संघटनेकडून स्वागत करूया तुझी माझी लव्ह स्टोरी सांगायला येणारी जोडी, म्हणजेच श्रुती मराठे आणि गौरव घाटणेकर. किती हसळ बायको करते माझ्यावर, उगाच बोलते नि नाचतो मी तालावर. किती सहोरे किती बघू रे, हा त्रास आता जीव घेणारे. खूप मनापासून स्वागत गौरव, तुझंही खूप मनापासून स्वागत. तुम्ही या घराचा एक भाग आहात हे काही नव्याने सांगायला नको. आणि आज या मंचावरती आलात हा कार्यक्रम नव्याने सुरू झाल्यानंतर, कारण मामला जोडीचा आहे. कसं वाटतं येऊन? मस्त. स्वागत करूया आजच्या या अनुरूप जोडीचं, श्रुती मराठे आणि गौरव घाटणेकर. कधी जोडीने स्वयंपाकघरात गेलाय, जाताय? म्हणजे आम्ही एका घरात दोघच राहतो, तर आम्हालाच जायला लागतं. पण ही करत असताना तू जातो? नाही, शक्यतो नाही. शक्यतो नाही, कारण माझं असं खूप असतं की थांब रे आता हो. हे नको, मध्ये 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 करू. मला सगळं चालतं, पण तिला चालत नाही ना. हा बरोबर. दोघेही स्वयंपाक करताय हे ऐकून फार बरं वाटलं. आम्ही कसे बिनधास्त झालो थोडे. ओके. आमचं हे किचन तसं नवीन आहे, हा सेटअपच नवा आहे, कारण कार्यक्रम नवा आहे, जोडीचा मामला आहे. तिकडे आहे प्रेमाची पेटी. आमचं घर माझ्या इतकंच बोलकं आहे. या प्रेमाच्या पेटीमध्ये स्वयंपाकासाठी लागणारं सगळं साहित्य आहे. चविष्ट चकाट्या पिठायची ही जागा आहे. चवही छान आली पाहिजे, चकाट्याही उत्तम पिटल्या गेल्या पाहिजेत, दोन्ही उद्देश सफल झाले पाहिजेत. आणि हा तुम्हाला पोर्शन फार आवडेल, कारण याचं नाव आहे लव कट्टा. कशी सुरुवात झाली, कोण कोणास काय म्हणाले, कुठे भेटलात, हे सगळं आम्हाला तिथे बसून ऐकायचं. या कट्ट्याचं नाव आहे सोसायटी टी लव कट्टा. तर तिकडे जाऊया आधी. या, बसा 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 बसा. हे घर आपलेच आहे. तर या लव कट्ट्यावरती तुमचं फार मनापासून स्वागत. थँक्यू. आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही पहिल्यांदा कधी भेटलात, कसे भेटलात, कुठे भेटलात, ओळख कशी झाली? तर आम्ही तुझी माझी लव्ह स्टोरी नावाची एक फिल्म करत होतो. बरं. मी हिरो होतो त्या फिल्मचा, आणि माझा डेब्यू होता फिल्म्समध्ये टेलिव्हिजन केल्यानंतर, आणि ती माझी पहिली हिरोईन होती. हिरोईन होती? हो, तेव्हा आम्ही भेटलो. अच्छा. भेटल्यानंतर पहिली फिल्म, पहिली फिल्म. हिरो म्हणून पहिली फिल्म. हो, पहिल्या फिल्मची पहिली हिरोईन. येस. और प्यार भी पहिला. आणि नाव पण तुझी माझी लव्ह स्टोरी. नाही, पण प्यार पहिला वरती तू हो नाही म्हणाला. पॉज घेतलं असेल. काय? हा? पहिली फिल्मला हिरो म्हणून पहिली हो, पहिलं प्रेम म्हणजे पहिली acting आहे हिरोईन ना हो, माझ्यासाठी. पहिली लव्ह स्टोरी. हो. अरे अरे काही पहिलं प्रेम माझ्यासाठी ऍक्टिंग आहे. तर अच्छा, म्हणून पॉज घेतला. काय स्मार्ट. तर मग तिथे सेम तुझंही झालं, पहिली फिल्म. नाही, माझी पहिली फिल्म नव्हती, माझा पहिला ऍक्टर नव्हता, पहिलं प्रेम. ठीक आहे, चलताय बाय. तुझंही पहिलं प्रेम ऍक्टिंग होतं असं आपण हो, मानूया. exactly. पहिलं प्रेम प्रेम आमचं पण- ऍक्टिंग आहे. नव्हतं. त्यामुळे आम्ही जे इनफॅक्ट जेव्हा फिल्मसाठी शूट करत होतो तेव्हाही असं काहीच नव्हतं आमच्यामध्ये. हम्म. को ऍक्टर्स होतो, काम करायचं, आपापल्या घरी जायचो. पण मैत्री खूप चांगली झाली होती. अच्छा. आणि त्या मैत्रीचं कशामध्ये रूपांतर होईल असंही वाटलं नव्हतं. पण वी वर जस्ट गोईंग विथ द फ्लो, की चला मैत्री छान झाली, एकमेकांबरोबर वेळ घालवायला आवडतोय. मग ती भेट हळूहळू वाढत गेली. मग पहिल्यांदा कुठे लक्षात आलं तर एक दिवशी मला आठवतंय की मी त्याला मेसेज केला की चल आज भेटायचं का, काय करतोयस का. तर तू केला? हा, हो, तिने मला. तर मी तर त्याचा रिप्लाय त्याच्यावर होता की अरे नाही, मला माझ्या फ्रेंड्सना भेटायला जायचंय. तर तिथे पहिल्यांदा मला राग आला की मी सोडून तुला तुझ्या फ्रेंड्सना हे आत्ता प्रायोरिटी तुझ्यासाठी. तर मग तेव्हा मला कुठेतरी जाणवलं की अरे मला खरं तर जर फक्त मित्र असेल तर नाही भडकायला पाहिजे मी, किंवा असं वाईट नाही वाटायला पाहिजे. पण ते वाटलं आणि मग मी त्याला सांगितलं. मग चिडणं तर तुला माहिती आहे कसं असतं मुलीचं. 2 दिवस बोलायचंच नाही, मग 4 वेळा तो विचारणार की काय काय झालं काय झालं काय झालं.
मग त्याच्यानंतर मग आपण सांगायचं. तर ते त्याच्यावरनं मग कळलं की काय. हा तिचा रिअलायझेशनचा पॉइंट होता. तुझा कोणता होता? माझं रिअलायझेशनचं पॉइंट का तो अजून आलाच नाही? तो अजून फ्लो मध्ये चाललाय. आय एम स्टील इन द फ्लो. नाही नाही, इतकं प्रेमात आहे ना मी की तो पॉइंट कुठे होता मला ते कळत नाही. मला हसवायला येत. अरे तुम्ही तुमचीच लव्ह स्टोरी सांगताना खदा खदा हसताय. अरे बरं मी सांगते त्याचा रिअलायझेशनचा पॉइंट जो असतो. क्या बात आहे. सांग, चला बघूया. मी म्हणजे बरोबर आहे की नाही मी सांग. हा तू ते तोपर्यंत मी शिक्कामोर्तब कर. हा त्याच्या घरी गणपती होते आणि नाही त्याच्या आधीच प्लीज. नाही रे, अरे तू आत्ता माहित नाही म्हणाला. मला कळलं ना काय माहिती, मला आठवतं ना हा. ती काय बोलणार आहे. हा तर मला ते आठवत आहे की ती कुठला पण आता आधी तिला आठवलं अच्छा, की तिला ठीक आहे, सांगू दे. नाही हे मला वाटतं त्याचा तू रिअलायझेशन. सांग. आता तू सांग. कुठला पॉइंट. ओके मी पटकन सांगते थांब. हा त्याच्या घरी गणपती होते हा. आणि तो म्हणाला की ये दर्शन घ्यायला गणपतीचे. बरं मला त्यांनी तेव्हा हे नाही सांगितलं की त्याच्या घरी फक्त त्याचे आई वडील आणि भाऊ आणि वहिनी नसून एक घाटणेकर कुटुंबातले 15-20 लोक असतील. परिवार आहे. संपूर्ण परिवार होता. हा हे मला सांगितलंच नाही त्यांनी. तर तिथे गेल्यानंतर मग ते चर्चा पण तिथे सुरू झाली. अरे मैत्रीण आली दर्शनाला मैत्रीण आली वगैरे वगैरे. सो मला वाटतं तो त्याचा रिअलायझेशन पॉइंट असावा की ही ऑलरेडी हॅड अ स्पेशल स्पेस फॉर मी इन हिज लाईफ. फक्त ते व्यक्त करण्याची ही त्याची पद्धत होती की अशा स्पेशल ओकेजन्सना मी तुला घरी घेऊन आलो. जनरली चहाच्या कपाबरोबर भांडणं मिटतात. आमच्यात भांडणच होत नाहीत, पण ठीक आहे. मला हेच विचारायचं होतं की भांडणं होत नाही. एवढी नाही होत. नाही कारण त्याच्या मागे पण माझं कारण आहे. हा. भांडणं केव्हा होतात जेव्हा दोघांना इक्वली भांडायचं असतं. हम्म. की आता मी भांडण सुरू केलंय त्याच्यावर तू म्हणजे अजून 4 मुद्दे घेऊन आला. मी अजून 4 मुद्दे घेऊन आले मग ते भांडण होतं. मी 4 मुद्दे मांडल्यानंतर जर समोरचा म्हणाला की ओके ठीक आहे जाऊ दे सोड सॉरी तर विषयच संपतो. हे एकदम अनप्रोडक्टिव्ह गोष्टी आहेत ना भांडणं. किती बोरिंग गोष्ट आहे ही. त्यापेक्षा काहीतरी इंटरेस्टिंग काहीतरी. मग नाही ते वाटत? नाही होत भांडण. लग्नाला तुमच्या आता किती वर्ष झाली? 9 होतील आता. 9 वर. तो भांडणच होत नाही. छोटी छोटी असं इकडे. आमच्या फार अपेक्षा होत्या तुमच्याकडून. पण एखादी गोष्ट जी याची तुला खूप आवडते आणि जी पूर्वीपासून आतापर्यंत त्याच्यामध्ये तो कन्सिस्टंट आहे, बदललीच नाही, तो जसा होता तसा आहे. सतत सांगणं किंवा रिमाइंड करणं की आपलं नातं किती सुंदर आहे आणि माझं किती प्रेम आहे तुझ्यावर. हे सतत सांगतो. क्या बात आहे. असं सांगणाऱ्या लोकांची किंमत जगामध्ये आहे. हीच फार महत्वाची गोष्ट आहे. यार, मला पण एकदम धस सारखं झालं यार हो. आता हे ऐकल्यावर. खरंच अमेझिंग यार. तिला हे तिने सांगितलं इज सरप्राइझिंग पण आहे ना. सरप्राइझिंग आणि खूप इमोशनल पण होतं ना माणूस हे ऐकल्यावर की ती असं बोलेल ऑन लाईव्ह टेलिव्हिजन. दॅट इज ग्रेट यार. सेम प्रश्न तुला तिच्या बाबतीत. तिने नेहमी मला सपोर्ट केला इन गुड टाइम्स बॅड टाइम्स. सी प्रेम हे तर असतं, कमी होतं जास्त होतं, ॲट टाइम्स यू फॉरगेट. पण जो सपोर्ट असतो ना तो सगळ्यात महत्त्वाचा आहे आयुष्यात. आणि तिने मला खूप सपोर्ट केला आहे अँड आय एम व्हेरी ग्रेटफुल टू. मला खूप अभिमान वाटतो तिचा. तिने पण एवढं अचीव केलं आयुष्यात. पण खंबीरपणे तुमच्या पार्टनरसाठी उभं राहणं हे पण खूप महत्त्वाचं आहे. पण मग कोणी कोणास विचारले की अगं लग्न करशील का? कोणी कोणास विचारले नाही. अजून नाही. तिने मला सांगितलं आपण लग्न करूया. आपण 2016 मध्ये आपण लग्न करतोय. माझ्याकडे विचारणं choice वगैरे च काही नव्हता. फंदाच नाही. हा. नाही ऍब्सोल्युटली नव्हता. आणि का? कारण तिच्या मैत्रिणींचं लग्न झालं होतं म्हणून.